रायगड जिल्ह्यातील महाड MIDC ही मोठ्या MIDCंपैकी एक मानली जाते। या महाड MIDCमध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे काम करणाऱ्या तरुणांचे भविष्य धोक्यात आले। या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीविरोधात कामगार नेते नागेश देशमुख यांनी वारंवार आवाज उठवला, मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असून जोपर्यंत थर्ड पार्टी बंद होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या उपोषणाला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळताना दिसतोय। नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, कामगार अध्यक्ष। हे उपोषण जोसर न्याय भेटत नाही कामगारांना, जोसर कामगारांना न्याय भेटत नाही तोसर मी उपोषण करणार आहे। ते अमर उपोषण आहे। भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा। परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे, MMA असोसिएट ही संघटना इथं, ह्या MMA असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा। कारण की MMA असोसिएटमधले हे जेवढे सदस्य आहेत, काही जण चांगली आहेत आणि काही जण आहेत ना हे खूप वाईट आहेत। ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रिव्ह्यूवाल्यांनी पहिली थर्ड पार्टी आणली इथं, त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळं ही सगळी थर्ड पार्टी ह्या MIDCमध्ये पसरली थर्ड पार्टी। आज त्या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होत नाहीत, मुलांना मुली भेटत नाहीत, मुलांना परवण कामं भेटत नाही आहेत। म्हणून माझा ह्या कमिटी जाहीर निषेध आहेत। ह्या कमिटीमधले ठराविक जण आजगर हे तिथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गिळायचे प्रयत्न करत आहेत। कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत। हे खरं म्हणजे इंग्रज आहे, ह्या ठराविक जे अधिकारी ह्यातल्यामधले आहेत हे इंग्रज आहेत। म्हणून सांगू इच्छितो, मी उपोषणावरून उठणार नाही। जरी माझा मृत्यू झाला तरी होऊ द्या, मला काय फरक नाही आहे।